नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांची दिव्य अवतार कथा। ही कथा केवळ इतिहास नाही तर भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा जिवंत अनुभव आहे। आता आपण पाहूयात श्री दत्तांचा अवतार घेण्याचा संकल्प। कलियुगात धर्म क्षीण झाला होता, लोक अध्यात्मापासून दूर जात होते। त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी पृथ्वीवर अवतार घेण्याचा संकल्प केला। भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी, पाप नष्ट करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला आहे। आता आपण पाहूयात श्रीपादांची जन्मकथा। श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला। त्यांचे वडील अप्पलराज शर्मा, आई सुमती माता। जन्मताच त्यांच्या शरीरावर दत्तात्रेयांची चिन्हे होती। कानात कुंडले होती, गळ्यात यज्ञोपवीत तेजस्वी मुखमंडल होते। हे साधारण बालक नव्हते, तो परब्रह्माचा अवतार होता, हे सर्वांनी जाणले होते। तर आता आपण पाहूयात श्रीपादांच्या बाललीला व दिव्य चमत्कार। लहान वयातच श्रीपादांनी अनेक चमत्कार केले। आंधळ्यांना दृष्टी दिली, अपंगांना चालतं केलं, पापी लोकांना सद्बुद्धी दिली। आई वडिलांना ते नेहमी म्हणत, मी तुमचा पुत्र नसून जगाचा गुरु आहे। आता आपण पाहूयात त्यांनी संन्यास दीक्षा कधी घेतली व तीर्थयात्रेला सुरुवात केव्हापासून केली ती। अल्प वयातच श्रीपादांनी संन्यास स्वीकारला। ते विविध तीर्थक्षेत्री भ्रमण करू लागले। कुरवपूर, बदरिकाश्रम, नर्मदा तट, प्रत्येक ठिकाणी भक्तांना गुरुतत्वाचे ज्ञान दिले। आता आपण जाणून घेऊयात कुरवपूरमध्ये श्रीपादांनी वास्तव्य कसे केले ते। कृष्णा नदीवरील कुरवपूर हे श्रीपादांचे मुख्य कार्यक्षेत्र। आजही ते ठिकाण जागृत दत्तक्षेत्र म्हणून ओळखले जाते। इथे अनेक भक्तांना आजही अनुभूती येतात। तर श्रीपादांनी अवतार समाप्तीचा संकेत कधी दिला ते पाहूयात आपण। श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितले, मी पुन्हा नरसिंह सरस्वती रूपात अवतार घेईन। यानंतर ते गुप्त झाले, पण त्यांची कृपा आजही अखंड आहे। श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ संत नव्हते, ते श्री दत्तात्रेयांचे साक्षात अवतार होते। त्यांचे नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात, गुरुकृपा प्राप्त होते, जीवनाला योग्य दिशा मिळते। तर माऊलींनो, ही श्रीपादांच्या अवताराची कथा ऐकून मन प्रसन्न झाले ना, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।